नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला कंबरेविषयी व्हिडिओ बनवायचा आहे. आपली कंबर इतकी दुखती कंबर का नाही, आपल्याला जवळजवळ 10-5 पावलं टाकलं तरी इतकी कंबर दुखती की चालण्याचे पण आपल्याला शिल्लक वाटतं, एकदम काय आपल्याला शून्य वाटतं. एकदम आपल्याला चालण्याची उभा राहण्याची कॅपॅसिटीच नसते, इतकी कंबर दुखती. कारण आपल्याला सायटिका झालेले असते. मग त्याच्यामुळं आपल्याला का नाही, आज आपण असं तेल बनवणार आहे का नाही, कंबरासाठी आपण खास आज व्हिडिओ बनवतोय. कंबरासाठी असं तेल बनवणार आहे की टाकळीचं तेल. आता टाकळ म्हणजे हो का कुठली, हो का, हे टाकळीचं झाड आहे का. मग आपल्याला ह्या टाकळीच्या झाडापासून आज तेल बनवायचं आहे. टाकळ म्हणजे तुम्हाला सांगतो, आज आपल्याला हे टाकळीचं तेल दुकानामध्ये, मेडिकलमध्ये, मार्केटमध्ये भेटतं. मग हे टाकळीचं तेल आहे का नाही, टाकळीचं तेल जर पाडलं तर इतकं आपल्या हाडासाठी इतकं मजबूत राहतंय ना. ह्याने आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला कमरेला इतका फरक पडणार आहे. एका रात्रीतच आपल्याला इतकं ढिल्लं कंबर वाटणार आहे की आपल्याला. मग आपल्या आत्ता तुम्हाला सांगतो, आपली कंबर म्हणजे कंबरापासून खाली पाय आपलं नसल्यासारखंच वाटतात, इतकी कंबर दुखती. मग आपण आज मानासाठी, कंबरासाठी, गोट्यासाठी असे आपले जी सांधा असतात ना, अशा ठिकाणी लावण्याकरता आपण टाकळचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ही हेकळचं झाड आहे. बघा, ही हेकळ आहे का. हे झाड बघून घ्या. पुन्हा म्हणता तुम्ही झाडाचं आम्हाला कळत नाही कुठलं झाड आहे ती. मग ही हेकळचं झाड आहे. हे टाकळीचं झाड आणि हेकळचं झाड, ह्या दोन्हीचं आपल्याला आज पाडायचं आहे. ती म्हणजे तेल पाडायचं आहे. आणि आपण तेल कशा पद्धतीने पाडतोय आणि कशा पद्धतीने लावायचं तुम्हाला मी सांगतो. मग हो का, आता आपल्याला इतका त्रास होतोय कमरेचा की बोलायचंच काम नाही. अशा माणसांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा तरच. आणि हा आपल्याला 1 ते 2च वेळा उपाय करायचा आहे, फक्त 2 वेळेसच. एकदा तयार करायचं, 2 ते 3 वेळा लावायचं फक्त. परत 100 वेळा तेल बनवायचं नाही, काय नाही. किती तुम्हाला फरक पडतोय ती बघा. मग बघा, आता ह्याची आपल्याला काढून घ्यायची ती म्हणजे साल. पहिली हेकळच्या झाडाची आपल्याला घ्यायची साल काढून. बघा, आता आपण साल काढायला चालू करू. बघा, आता आपल्याला ह्याचा आधी तुकडं करून घेऊ. आपल्याला अशा पद्धतीने, कारण काटलंय राहते त्याला. हेकळचं झाड इतकं गुणकारी ना, आपल्याला खोकला जरी लागला तरी ह्याची अशी 2 पानं जरी चावून खाल्ली ना आणि गिळून टाकली तर चुटकेसरची खोकला पण जातो. असा हिचा गुणधर्म आहे ह्या हेकळचा. बघा, आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची. बघा, आपल्याला तेल बनवायचं ह्याचा, आयुर्वेदिक एकदम तेल बनवायचं लावण्याकरता. काट राहतात बघा भरपूर. आपल्याला असं काट राहते, त्याला काट जास्त असतात. आपल्याला आधी साल काढून घ्यायची याची. आपल्याला सालीचं तेल करायचं आहे. टाकळीचं तेल आणि हेकळचं तेल असं मिक्स एकत्र तेल करायचं आहे. आणि सिक्रेट गोष्ट म्हणजे आपण टाकणार आहे ती दुसरे एक काय, ती तिसरी गोष्ट तुम्हाला मी शेवटी सांगतो टाकायच्या टायमाला. तुमची कितीही कंबर दुखत असू द्या, कितीही, तर चुटकीसरशीच कंबर एकदम कमी होणार दुखायची तुमची. इतका गुण आहे ह्याचा, कारण आपल्याला
ह्याचं बऱ्याच वेळा औषध करून आपण लोकांना दिलेलं आहे. कारण आपल्या गावातली लोक आहेत ना, त्यांना भरपूर असं तेल पाडून आपण दिलेलं आहे. ज्याला कंबराचा आजार आहे त्याने आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी जशा पद्धतीने करतोय ना, अशा पद्धतीने ही हेकळाचं झाड म्हणजे कुठं बी माळरानाला भेटतं. माळरानात कुठं बी गेलं तरी आपल्याला लगेच हे हेकळाचं झाड गावतं. आता आपल्याला हे हेकळाच्या झाडाचं आपल्याला एवढी साल काढून घ्यायची. आता आणि टाकळाची एक टाकळ. आता आपण टाकळ्याच्या झाडाची साल काढतोय. आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीची मिळवून साल काढून घ्यायची. टाकळामध्ये लय फरक असतोय. काळी टाकळ असते, या काळी टाकळीचं तेल पण एकदम उत्तम असते. मग आपण ही साधी टाकळ घेतलेली, काळी टाकळ न घेता ही घेतलेली. ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची बघा. आता आपण साल काढून घेतलेली ही हेकळाची साल आणि ही टाकळ्याची साल, ह्या दोन्हीचं मिळवून बनवायचं आहे आपल्याला औषध. आता तेल बनवायचंय. तेल अशा पद्धतीने बनवायचंय. आता आपण तेल बनवण्याकरता ह्याला आपल्याला थोडं चिचून घ्यावं लागतंय बघा. ह्याला आपण आता चिचून घेऊया. आता या उकळीने आपण साल आहे ना बारीक करून ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. हे हेकळाचं, टाकळ्याचं आणि हेकळाचं हे दोन्ही मिळवून आपल्याला बनवायचे आता ही औषध. ह्या बारबार आपल्याला चिचून घ्यावं लागते, कारण आपल्याला अंश ह्याचा उतरायला पाहिजे तेलामध्ये. आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले ही पहा. आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कढई. कढई लागणार आहे आपल्याला. ह्याचं तेल बनवायचंय. तेल काढून काढायचंय ना, हेकळाचं आणि टाकळाचं. ह्याचं तेल काढून आपल्याला कंबर दुखीसाठी हे करायचंय. मग आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला टाकून पॅराशूटचं तेल. डोक्याला लावायचं तेल आहे ना, हे टाकायचं. कारण हेकळाचं तेल आणि टाकळाचं तेल काढून ही अशी वैद्य लोक देतात आपल्याला, पण नुसत्या टाकळाचं काढायला देतात. मग ती मार्केटमध्ये बी आपल्याला मोठ्या मोठ्या मेडिकलमध्ये ह्याच्यामध्ये बी टाकळाचं तेल मागितल्यावर भेटतं, परंतु आपल्याला हेकळाचं भेटत नाही. ही दोन्हीचं मिक्स करायचं. आणि आपल्याला आता आपल्याला लागणार आहे तेल. आपण घेऊया 4 चमचे घेऊया. 2
तेल असं 4 चमचे आपल्याला तेल लागणार आहे. मग आपण आता तेल घेतलेलं आहे. आता आपण जाऊ गॅसकडे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी एक तिसरी गोष्ट टाकायची ती तिथे गेल्यावर तुम्हाला दावतो. चला, ही पहा आपण आता आलोय गॅसकडे. आता गॅस आपण चितवून घेऊया. बघा आता गॅस चितवून घेतलेला आहे. बघा आपण पॅराशूटचं खोबरेल तेल ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बघा आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल आपल्याला गरम करून आपण ही हेकळाची साल आणि टाकळ्याची साल जी काढून घेतलेली ना चिचून ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे आणि आपल्याला त्याच्यापासनं ह्याचा अंश समजा उतरेपर्यंत कडून द्यायचं आणि त्याचं आपल्याला तेल बनवायचं. ही इतकं तेल उपयोगी ठरतं ना की तुम्ही म्हणता दादा खरंच. बघा आपल्याला तेल असं लय बी गरम होऊन द्यायचं नाही. बघा आता आपलं तेल गरम व्हायला लागलेलं आहे. बघा आता आपण ही चिचून घेतलेलं आहे ना. बघा आता कशा बुडबुड्या निघायला लागलेले आहेत हे का. बघा आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित एकदम कडून द्यायचे. त्याचा अंश समजा तेलामध्ये याचा उतरला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण तुम्हाला सिक्रेट गोष्ट सांगितली होती ना ती म्हणजे आपल्याला लसणाच्या अशा 4 पाकळ्या लसणाच्या घेऊन त्याच्यामध्ये तोडून टाकायच्या. एकदम लसूण एकदम तळूनच निघला पाहिजे याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे टाकळ्याचं आणि हेकळ्याचं तेल आपल्याला बनवून घ्यायचं. आता बघा याच्यात सर्व अंश ह्याचा उतरून जातो. हे आपण चिचून घेतलेलं आहे ना त्याला. तर आता आपण कढई खाली उतरून घेऊया. आता आपण कढई खाली उतरून घेतलेली. अशा पद्धतीने भाजून आपल्याला घ्यायचं होते. लसणाच्या पुड्या ही तळून सर्व निघले पाहिजे त्यात. आता चला आपण परत आपल्या जागेवरती जाऊ. बाहेर आपण आणलं. आता ही बघा कोमट व्हायलेलं आहे. आता आपण अशा पद्धतीने हेकळ्याचं आणि टाकळ्याचं तेल बनवलेलं आहे. आता आपण त्याला चाळणीने आपल्याला कपामध्ये ह्याच्यात काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व याच्यामध्ये काढून नितळून घ्यायचं. आपल्याला आता ही असं दाबून घेऊया थोडं. हे टाकळ्याचं आणि हेकळ्याचं आपल्याला तेल बनवायचं होतं. आता या तेलामध्ये लसणाचा अर्क, हेकळ, टाकळ ही दोन्हीचं एकदम सर्व उतरून जातं बघा. फक्त आपण आता काय करायचं
आता ही साईडला ठेवूया. बघा आता बघा हे आपलं आहे ना, हे आता साईडला ठेवू. बघा आता हे तेल आपण बनवलेलं आहे. बघा हे टाकळचं आणि हेकळचं तेल बनवलेलं आहे का नाही. मग हे तेल आपली ज्या ठिकाणी आपली कंबर दुखती त्या ठिकाणी हलक्या हाताने अशी मालिश करून घ्यायची. आणि तुम्हाला सांगतो, आपल्या हाताचा मनगटा दुखत असेल, मानच्या हे नसा दुखत असतील, तुम्हाला सांगतो ह्या तेलाने इतकं क्लिअर होऊन जात आहे ना. फक्त आता ही तेल बनवलेलं आहे ना, ही तेल आपल्याला जवळजवळ 4-5 दिवस जातात, पण आपल्याला 2च दिवस लावायचं आहे. मग ही तेल आपण असं बनवलेलं आहे ना, 2 दिवस लावायचं तेल ही, आणि मालिश करायची. दोन्ही टाईम लावायचं, सकाळनं लावायचं आणि संध्याकाळी झोपताना मात्र जास्त आवर्जून लावायचं. हलक्या हलक्या हाताने मालिश करून घ्यायची. मग तुम्हाला सांगतो काय, आपलं मनगट दुखत असेल तर अशा मनगटाला काय अशा पद्धतीने ही तेल लावून घ्यायचं. थोडं हेकळमुळं चुनचुन चुनचुन करतं बघा, त्याला काय आपल्याला काहीही होत नाही. परंतु आपल्याला वाटतं की हा चुनचुन होती म्हणून घाबरता तुम्ही, पण काही होत नाही. बघा थोडे नॉर्मल चुनचुन होते, असं लावून तसं असं मुंग्या इचून घेतल्यासारखं होतं. मग काय आपल्याला अशा पद्धतीने ही टाकळचं आणि हेकळचं तेल बनवायचं होतं. आणि ही ज्या माणसांना ज्यांना आजार कंबरेचा झालेला आहे, पण आपलं पायाचं चाळा असत्यान, पायाची बोटं दुखत असत्यान, कुठल्याही ठिकाणी हे तेल लावलं तरी चालतं. आणि ह्या तेलाचा उपयोग तुम्ही व्यवस्थित मी जसं तेल बनवलं अशा पद्धतीने तेल बनवा आणि काढा. आणि ही कंबरासाठी मेन आहे. कंबराला लावायचं. कसली तुमचं कुठल्या मणक्यात गॅप असून द्या, रक्तवाहिनी तुमची नस दाबलेली असून द्या, ह्यानी खाटशिनी एकदम ऑटोमॅटिक मोकळी होती. तरी हे आपण तेल बनवलं टाकळचं आणि हेकळचं, मग हे आपण बनवल्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. आणि आपण बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.